नमस्कार. आज आपण नाश्त्यासाठी डाळीच्या पिठाचे ढिटरे किंवा धिरडे बनवत आहोत. त्याला आपण घावन म्हणू शकतो किंवा बेसनच्या पिठाचे चिले म्हणू शकतो. तर इथे मी 1 ते 1.5 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा म्हणजे 1 पाव टीस्पून ओवा टाकायचा, थोडासा हातावर चोळून टाकायचा. तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हिरवी मिरची किंवा तिखट तुम्ही टाकू शकता. इथे मी जसं 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलं तर त्यामध्ये पाव वाटी भरून रवा टाकलेला आहे. तसंच आपण ओवा टाकायचा आहे. चवीनुसार आणि आवडीनुसार यामध्ये चाट मसाला तसंच सैंधव मीठ टाकायचं आहे. रेग्युलर जे आपण यूज करतो मीठ ते सुद्धा चवीला टाकायचं आहे. चवीनुसार काळी मिरी पावडर टाकते आहे. 1 पाव टीस्पून आपण गरम मसाला टाकायचा आहे. म्हणजे आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट किंवा हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण अद्रकचा ठेचा असं आपण आवडीनुसार टाकू शकतो यामध्ये. आता इथे थोडं पाणी टाकून आपण बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटर आपण सरसरीत भिजवायचं आहे जेणेकरून धिरडं किंवा घावन किंवा आपण जे चिले म्हणतो ते व्यवस्थित तव्यावरती पसरवता आले पाहिजेत. आणि माझ्याकडे हा नॉनस्टिकचा तवा नाही आहे, त्यामुळे मी रेग्युलर पोळीच्याच तव्यावरती हे घावन किंवा धिरडे बनवणार आहे. तर तुमच्याकडे जर नॉनस्टिक तवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने थोडे पातळ घावन करू शकता. या मिश्रणामध्ये तुम्ही पाव टीस्पून हिंगसुद्धा टाकू शकता. पण माझ्याकडे हिंग नव्हतं म्हणून मी हिंग स्किप केलेला आहे. आता यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण फेटून होतं आहे तोपर्यंत आपण तवासुद्धा तापायला ठेवलेला आहे गॅसवरती. इथे नॉनस्टिक तवा नसल्यामुळे रेग्युलर पोळीच्या तव्यावरतीच मी घावन बनवत आहे, धिरडे बनवत आहे. त्यामुळे थोडंसं तव्याला तेल लावलेलं आहे आणि आता आपण 2 पळी आपण मिश्रण घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे एकसारखं. तर नॉनस्टिक तव्यावरती आपण जास्त थोडं पातळ मिश्रण बनवून अगदी पातळ घावन धिरडे बनवू शकतात. पण इथे नॉनस्टिक नसल्यामुळे थोडेसे जाड घावन बनवत आहे. तर 1-2 मिनटासाठी झाकण ठेवायचं, वाफ भरू द्यायची म्हणजे जेणेकरून छान शिजून येतं. बेसनचं पीठ असतं ते पचायला थोडं जड असतं म्हणून आपण अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते घावन शिजतं आणि चवीलासुद्धा छान लागतं. तर अशा पद्धतीने आपण आता पलटवून घ्यायचं आहे आणि परत आवश्यकता वाटल्यास 2-3 थेंब परत तेल टाकायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान घावन शेकून घ्यायचं आहे. आणि आपण हिरवी चटणीबरोबर किंवा सॉस मेयोनीज बरोबर छान सर्व करायचं आहे. तर मस्त की गरमागरम धिरडे, घावन किंवा तुम्ही याला चिला म्हणू शकतो, बेसनच्या पिठाचे चिले तुम्ही बनवू शकता. तर सकाळच्या आपण घाई गडबडीमध्ये नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक गृहिणीला प्रश्न असतो. तर अशा पद्धतीने आपण हे घावन धिरडे जर तुम्ही बनवले तर छान टेस्टी पण होतील आणि पोटभरीचा नाश्ता आहे. तर तुम्ही नक्की बनवून बघा ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.